हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मल्लिकाला स्वानंदीचे डॉक्युमेंट मिळतात. तेव्हा ती अंशुमनकडे ते डॉक्युमेंट देते. तेव्हा अंशुमन बोलतो हे काय आहे. तेव्हा मल्लिका बोलते की ते वाच मग, स्वानंदीचं वय बघ. तेव्हा अंशू बोलतो की मला वाचता येतं, पण त्याचं काय होणार आहे. तेव्हा मल्लिका बोलते होणार नाही, आता बघ काय होईल ते. तेवढ्यात लगेच प्रतीकच्या आईचा मल्लिकाला फोन येतो. तेव्हा प्रतीकची आई बोलते की गडबडीत तुमच्याशी बोलणंच झालं नाही. तेव्हा प्रतीकची आई बोलत असते की आता आदिराचं आणि रोहनचं लग्न आणि स्वानंदीचं आणि प्रतीकचं लग्न एका मांडवात म्हटल्यावर तुमच्याच बरोबरीने आम्हाला थोडंफार, जास्त नाही पण थोडंफार तर काहीतरी करावं लागेल ना. तेव्हा मल्लिका बोलते अहो तुम्ही कशाला करणार आहे, समरच दोघी बाजूंचा खर्च करणार आहे ना. तेव्हा प्रतीकची आई बोलते की हो का, मंदाकिनीने आमच्या विहीनबाईंनी सांगितलं नाही आम्हाला हे. तेव्हा मल्लिका बोलते त्या कशाला सांगतील, त्यांना संकोच वाटत असेल ना. अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळा समरच तर खर्च करतोय. समरने किती खटाटोप केली आमच्या स्वानंदीचं लग्न जमवण्यासाठी, तशी ती लहानच आहे ना अजून. तेव्हा प्रतीकची आई बोलते हो ना, अगदी 28चीच आहे. तेव्हा मल्लिका बोलते 28 का, नाही मला तशी लहानच वाटते, आमच्या आदिरापेक्षा काय फार तर फार 1-2 वर्षांनी मोठी असेल. तेव्हा प्रतीकची आई बोलते की हो 28च, आणि तसं काही विचारलं नाही आम्ही, आणि बर्थ सर्टिफिकेट पण काय पाहिलं नाही. तेव्हा मल्लिका आणि प्रतीकची आई बोलत असते. तेव्हा मल्लिका बोलते की प्रतीकच्या आईला की आपण दोघी बोलतो ना, हे रोहनच्या आईला कळू नका देऊ हं. म्हणजे त्यांना असं वाटेल की मुलीच्या वयाबद्दल आपण डिस्कशन करतो आहे, म्हणजे आपली किती घट्ट मैत्री आहे. तसं मुलीच्या वयाबद्दल बोलू नये. पण तरीही प्रतीकची आई बोलते आमचं तर पहिलं तेच होतं, तीच आठ होती म्हणून तर आम्ही पहिले वयच विचारलं ना, आणि आमचं प्रतीक पण 39 म्हटलं तरी वयापेक्षा लहानच वाटतो ना. तेव्हा मल्लिका बोलते ठीक आहे चला आपण भेटूया साखरपुड्यालाच. तेव्हा फोन ठेवल्यावर मल्लिका अंशुमनला सांगत असते बघितलं किती खोटाडी रोहनची आई, तुला माहिती का त्यांनी काय सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की स्वानंदीचं वय 28 आहे म्हणून. तेव्हा अंशू बोलतो की अगं मग मॉम आत्ताच सांगून द्यायचं ना की तिचं वय 35 आहे म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते हेच तुला कळत नाही. तेव्हा मल्लिका बोलते की हेच तर तुला कळत नाही, असा लगेच गोष्टी करतो आणि तोंडावर पडतो. आत्ता सांगितलं असतं तर तुझा समरदादा लगेच तिच्यासाठी दुसरी मुलं शोधायला लागला असता. त्यामुळे साखरपुडा तर येऊ दे ना, साखरपुड्यात बॉम्ब फोडायचा. तेव्हा अंशू बोलतो की म्हणजे समरदादा खर्चावर खर्च करत राहील. तेव्हा मल्लिका त्याला बोलते की राहू दे ना, करू दे ना खर्च, तुझ्या खिशातून जातोय का खर्च, आणि साखरपुड्यातच बॉम्ब फोडायचा आणि तो पण मी फोडणार. इकडे मंदाकिनी स्वानंदीच्या बाबांना सांगून लग्नासाठीची लिस्ट तयार करत असते, आणि लिस्ट तयार करून झाल्यावर ते बोलते की आता हे सगळं समर राजवाड्यांना पाठवून द्या. तेव्हा बाबा बोलतात की मंदाकिनी वेडी आहेस का तू, त्यांना कशाला पाठवायचं, अगं काही खर्च आपल्याला पण करायचा आहे ना. तेव्हा मंदाकिनी बोलते अहो तेच म्हणाले होते. तेव्हा ते बाबा शेअर शोधत असतात. तेव्हा मंदाकिनी त्यांना विचारते की कुठे शेअर शोधतायत, कुठे ठेवतात आणि कुठे शोधतात. तेवढ्यात रोहन येतो. रोहन बोलतो की काही गरज नाही काही शोधायची, हे घ्या. तेव्हा बाबा बोलतात की एवढे पैसे. तेव्हा रोहन बोलतो की एफ डी मोडली. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे तू एफ डी का मोडली, मुळात ते पैसे मी तुझ्या संसारासाठी ठेव, तुझ्या संसारासाठी लागणार आहे. तेव्हा रोहन बोलतो की ताई हे बघ, आदिराचा दादा आमचा सगळा खर्च करणार आहे, ते तर काही ऐकणार नाही, आणि मुळात हे पैसे मी माझ्या संसारासाठी नाही तुझ्या लग्नासाठी ठेवले होते म्हणून. इकडे मंदाकिनी बडबड करत असते खर्चावरून. तेव्हा बाबा बोलतात की तू शांत बस, जा आता, आपण काय प्रत्येक गोष्टीचं बिल काय राजवाड्यांना पाठवणार आहोत का. तेव्हा ती बडबड करत तिथून निघून जाते. तेव्हा स्वानंदी बाबांजवळ जाते आणि बोलते की बाबा तुम्ही काळजी करू नका, आणि बाबांच्या हातात चेक देते. तेव्हा बाबा बोलतात की बाळा, कोणताही बाप असं लेकीच्या हातातून पैसे घेत नसतो तिच्याच लग्नासाठी. तेव्हा स्वानंदी बोलत असते की बाबा अहो मी आपल्यासाठीच करते ना हे सगळं, आणि मग काय झालं त्यात, थोडंफार मी केलं तर, आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं करतात, मग मी केलं तर काय फरक पडला. मुळात मला ते समर राजवाडे माझ्या लग्नाचा साखरपुड्याचा खर्च करतायत तेच आवडलेलं नाही आहे. पण ठीक आहे बाकी सगळं होतं आहे तर मग मला एवढं तर करू द्या. तेव्हा रोहन बोलतो की ताई, जसं तुला वाटतं ना मी माझ्या संसारासाठी माझे पैसे ठेवावे, तसं आम्हालाही वाटतं गं, तू तुझ्या संसारासाठी पैसे ठेवत जाय. बघ तुला वाईट नको वाटू देऊ, पण तू एका अनोळखी घरात जाणार आहेस, तुलाही त्यात तुझं काहीतरी पाहिजे ना. तेवढं तिथे सूश येते आणि बोलते वेट ना, नाव लेट मी बी द स्क्विरल, म्हणजे हा माझा स्क्विरलचा वाटा.
माझं पण कॉन्ट्रीब्युशन नंदुताईच्या लग्नासाठी. तेव्हा स्वानंदी बोलते खारीचा वाटा आमचा. तेव्हा सुश बोलते की ते मी माझे ब्रँडेड मेकअप किटसाठी जपून ठेवले होते, पण ठीक आहे ना, नंतर घेता येईल. तेव्हा त्यांचे बाबा बोलतात, बाळांनो मी ना खूप लकी की मला तुमच्यासारखी मुलं मिळालीत. इकडे आदिरा शॉपिंगला जात असते, फोनवर बोलत असते. तेव्हा मंदाकिनी विचारते, तेव्हा मल्लिका विचारते की कुठे चालली आहेस म्हणून. तेव्हा ती सांगते की ती 1-2 बुटीक सिलेक्ट केली आहे, तिथे जाऊन येते म्हणून. तेव्हा तिथे अंशुमन येतो. परत मल्लिका काय बोलते की अंशू आदिरा बुटीकला जाते. तेव्हा अंशू बोलतो मग मी काय करू, जाऊ देत ना. तेव्हा मल्लिका आदिराला सांगत असते की अगं तुझं लग्न ठरलं आहे, तुझं काही दिवसांवर साखरपुडा आहे आणि तुझ्या सासरच्यांना कसं वाटेल की एकटी मुलगी शॉपिंगला येते म्हणून. तेव्हा आदिरा बोलते की आई, रोहन आणि त्याची ताई ह्या दोघंच येणार आहेत म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते त्याची ताई आहेच ना सोबत, मग तुम्ही पण बहीण भाऊ जा ना. तेव्हा आदिरा तिथून गेल्यावर मल्लिका अंशुमनला बोलते की लक्षात आहे ना काय करायचं आहे. तेव्हा आदिरा बुटीकमध्ये रोहन आणि नंदुताईला घेऊन जाते. तेव्हा तिथे ती रोला विचारते की रो तुला कुठली शेरवानी आवडली. तेव्हा ती रोसाठी एक शेरवानी काढते. तेव्हा आदिरा रोहनसाठी दुसरा अजून एक शेरवानी काढते. रोहनला तो आवडतोय. रोहन बघत होते त्याची किंमत 1 लाखापेक्षा वर असते. तेव्हा रोहन बोलतो आदिरा छान आहे, पण याची एवढं महाग घ्यायची काय गरज नाही. तेव्हा आदिरा बोलते की मग काय झालं. स्वानंदीही बोलते अगं आपण लग्नाच्या एकाच दिवसासाठी घालायचे आणि त्यानंतर ते वापरलेही जात नाही, पडून राहतात ना. तेव्हा रोहन बोलतो की करेक्ट आहे ताई तुझं, चल ना आपण दुसरे ऑप्शन बघूया. आणि तेव्हा आदिरा बोलते की अरे आपल्याला एका दिवसासाठी घालायचं आहे, पण आपण दोघं मस्त आउटफिट घालूयात ना. तेव्हा रोहन ऐकत नाही. रोहन बोलतो की आपण दुसरे ऑप्शन बघूया. हे सगळं अंशुमन बघत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की आदिरा एवढे पैसे कशाला खर्च करायचे, म्हणजे आपण चांगले बेटर ऑप्शन बघूयात ना. तेव्हा आदिराला थोडंसं खटकतं. आदिरा बोलते की मी या शॉपिंगमध्ये कॉम्प्रोमाइज करते, हे जर माझ्या पिंट्या दादाला कळलं ना चिडेल तो माझ्यावर. तेव्हा स्वानंदी बोलते अगं चिडायसारखं काय त्यात, प्रॅक्टिकल डिसिजन आहे हा. तेव्हा आदिरा बोलते की अरे यार गाईज चिल, आता तुम्हाला मी तो डायलॉग म्हणून दाखवू का, प्यार एक बार होता है, शादी एक बार होती है और साखरपुडा हा पण एकदाच होतोय. तेव्हा हसायला लागतात सगळे. तेव्हा रोहन बोलतो आदिरा मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की हे एवढे महाग कपडे एक दिवसासाठी घालायचे आणि नंतर धूळ खात पडतात ग. तेव्हा आदिरा बोलते अरे मग पडू देत ना, पण तो दिवस किती महत्त्वाचा आहे हे बघ ना. तेव्हा स्वानंदी डोळ्यांनी त्याला काहीतरी खुणवते. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा मला नाही घेता येणार ग एवढे महाग कपडे. तेव्हा मध्येच अंशुमन बोलतो आदिरा, म्हणजे रोहन बरोबर बोलतोय तो, बघ ना आता एवढे महागडे कपडे, मग त्यांचे मेंटेनन्स म्हणजे ड्रायक्लिंग वगैरे करायचं तर 2-3 हजार लागतीलच ना, म्हणजे मला नाही माहीत पण लागतीलच ना. तेव्हा आदिरा बोलते की मग काय झालं आणि तू कधीपासून पैशाचा विचार करायला लागला रे. तेव्हा आदिरा बोलते की मी करेन, तू नको काळजी करू. तेव्हा अंशू बोलतो की हो गं तू करशीलही, पण यांनी घेतलं पाहिजे ना पैसे, ते तुला माहिती आहे ना ते त्यांना किती सेल्फ रिस्पेक्ट आहे, हो ना रोहन. तेव्हा आदिरा बोलते की माझ्या हट्टासाठी घेईल ना रोहन, हो ना. तेव्हा अंशू बोलतो अगं पण तू हट्ट करूच नकोस ना, हे बघ तू आता तुला स्वतःला बदल, ब्रँडेड कपडे घालणं बंद कर, यांच्यासारखे साधेच कपडे घाल तू पण आता. सॉरी टू से पण रोहन, अरे आदिराला सवयीच ही ती सगळे फॉरेन्सकडूनच एक्सपेन्सिव्ह कपडे वगैरे घेते. आणि आदिरा हे बघ, ही आदिराचे नेल्स बघ, अरे हे आदिराचे नेल्स आहेत ना, तर आमच्या हिच्या नेल्सचा खर्च आमच्या सर्वांची सॅलरी एक. तेव्हा अंशू मुद्दामहूनच स्वानंदी आणि रोहनसमोर बोलत असतो की आदिरा आता तू हे सगळं बदल, आता तुला घरी जाऊन सासरी जाऊन सगळे कामं स्वतःच करायची, तुला लादी पुसायची, तुला साधंसुद्धा राहायचे आणि महत्त्वाचं म्हणजे कुकिंग, तुला सगळं कुकिंग स्वतःलाच करायचं आहे हां. मग तू स्वतःला बदल. तेवढ्यात स्वानंदी बोलते की 1 मिनिट माझं ऐकून घे, आम्ही काय आदिराला काम करण्यासाठी घरी घेऊन चाललो नाही आहोत, आणि आमचं सुशवर जितकं प्रेम आहे ना तितकंच आदिरावर पण असणार आहे. आदिराला खूप भारी वाटतं आणि तिथेच एपिसोड संपतो.